ती कदाचित फक्त 20 ते 30% आहे। 70% माहिती आम्ही मागे ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये जर काळं बेरं झालं हे फार सरकारला महागात पडू शकतं। अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले। या घटनेनंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती। अजितदादांच्या विमान अपघातावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी अनेकदा पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या आहेत। अजितदादांच्या विमान अपघातानंतर मिळालेला ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती समोर आली। याबाबतही रोहित पवार यांनी पोलखोल केली आहे। दरम्यान आता रोहित पवार यांनी आणखी एक खुलासा करून खळबळ उडवून दिली आहे। त्यांनी या संदर्भात एक पोस्ट केली आहे। स्वर्गीय अजितदादांच्या अपघातातील विमानाच्या चौकशीच्या निमित्तानं रोहित सिंगला काल पायलट म्हणून चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती मिळत असून काल रोहित सिंग देशात आला होता। तसंच VSR कडे विमानाच्या 5000 तासांपैकी केवळ 1800 ते 2000 तासांचा रेकॉर्ड उपलब्ध असून उर्वरित 3000 तासांचे रेकॉर्ड्स उपलब्धच नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। या मिसिंग रेकॉर्डची हेराफेरी बनवाबनवी VSRला करता यावी यासाठी चौकशी जाणून बुजून लांबवली जात आहे का? महाराष्ट्राचा लोकनेता गेला असताना अपघाताला जबाबदार कंपनीच्या मालकाला केवळ पायलट म्हणून चौकशीसाठी बोलवलं जात असेल तर याचा अर्थ काय घ्यायचा? दादांच्या अपघाताच्या गुन्हेगारी अँगल चौकशी CID करत असताना VSRचा मालक भारतात आला असेल तर DGCAनं CIDला कळवणं आवश्यक का समजलं नाही? DGCA आणि VSRची मिलीभगत यंत्रणांचा एकमेकांशी असलेला विसंवाद बघता अजितदादांची यांच्या लेखी किती किंमत आहे हे कळून चुकलंय। केंद्र आणि राज्य सरकार थोडं गांभीर्य दाखवेल ही अपेक्षा आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय। त्यामुळं येत्या काळात रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यांमुळं राजकारण ढवळून निघण्याची चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।